पेडणेकरजी जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरी पेडणेकरजी, ताजलँड एंडमध्ये सध्या मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होते। अगदी पहिली प्रतिक्रिया काय? गेल्या काही काळातल्या ठाकरे सेना आणि मनसे एकत्र येण्याच्या युतीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरची अगदी पहिली प्रतिक्रिया। हॅलो, हां, आत्ताच्या भेटीवर घाईमध्ये काही आपला निर्णय देणं किंवा बोलणं मला वाटतं सध्या उचित होणार नाही। कारण राजसाहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या एकत्र येणं हा त्यांच्यापुरता आता तो प्रश्न राहिलेला नाही। हा प्रश्न महाराष्ट्राच्या तरुण पिढीला, महाराष्ट्राच्या मतदारांना जास्त म्हणजे सर्व्हेमध्ये आता तुमच्याच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व्हेमधनं असं कळतंय 88% लोकांना वाटतंय आणि एकत्र यावं। हा सर्वे तुम्ही कधी जे करता ते अधिकृतपणे केलेला असतो, त्यामुळे आपला एकट्याच्या पुरता हा निर्णय नाहीये, दोघांचाही। आता राजसाहेब जर असे कोणाला भेटत पण असतील ती त्याच कामासाठी भेटत असतील असं आपण का बोला। आणि विश्वार्हता जी म्हटलीये ती दोन्ही पक्षांनी एकमेकांची पाळली पाहिजे। आणि जसे त्यांच्याकडनं काही वेळेला म्हटलं होतं की आम्हाला वाईट अनुभव आले, असेही अनुभव येत आहेत, पण आता आपण घाईत तो निर्णय घेणं किंवा बोलणं उचित होणार नाही। थोडं वेट करू, नक्कीच जे काय आहे ते लोकांसमोर येणारच आहे। नक्कीच किशोरीजी, आपण पाहतोय आधीच्या काळापासून संजय राऊतांनी सुद्धा आत बरंच काही शिजतंय असं सांगितलेलं होतं। राज ठाकरेंनी सुद्धा या संदर्भात काहीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी सुद्धा सगळं सकारात्मक वातावरण पाहायला मिळत होतं गेल्या काही दिवसांपासून। मात्र मध्येच आता या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेणं या संदर्भात सगळ्यांच्याच भुवया उंचावतात। आजच पेपरमध्ये आम्ही वाचलंय की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला संपवण्यासाठी संघ सक्रिय झालाय। पेपरची न्यूज आहे, न्यूज पेपरची। संघ सक्रिय झालाय। आता संघ सक्रिय होणं म्हणजे भाजप सक्रिय होणं, म्हणजे 3 वर्ष सगळं करूनही अजिबात उद्धवजींवर काय परिणाम होत नाही असं दिसल्यानंतरही अशा न्यूज असतील। आम्ही अलर्ट मोडवर आहोत, कुठलाही निर्णय येऊ दे, आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार। किशोरी पेडणेकरजी, आता जी काही सकारात्मक चर्चा सुरू होती, मनसे आणि ठाकरेंची सेना एकत्र येण्यासंदर्भातली अगदी बॅनरबाजी जोरदार सुरू आहे। नेते एकमेकांना एकमेकांच्या कार्यालयात जाऊन भेटतायत, अशात ही भेट अडथळा म्हणायची? आगामी काळात जर काही एकत्र येणार असतील अशा प्रकारचे हे दोन पक्ष, तर ही भेट अडथळा ठरेल? आता कुठच्या पक्षाचा नेता काय करतो ह्याच्यावर जास्त अवलंबून महाराष्ट्राच्या लोकांचं लक्ष आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने आता तुम्ही बातम्या देताय, ज्या ते दोघं भेटतायत वगैरे, तर महाराष्ट्र पण उघड्या डोळ्यांनी हे ऐकतंय, बघतंय। आणि महाराष्ट्राच्या लोकांना वाटतंय दोघांनी एकत्र यावं का, तर मराठी माणसासाठी का, तर जी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी गळचेपी चालली आहे, आपल्या शेजारी एखादा नॉन महाराष्ट्रीयन आलं तर ते पटणं कठीण झालं, हे आपल्याला वारंवार दिसतंय। त्यामुळे सगळ्यांची इच्छा आहे की यावं। त्या उपर जर कुठल्याही एका लीडरनी वेगळा निर्णय घेतला, फाईट करायची ती करायचीच आहे। तुम्ही सकारात्मक आहात किशोरी पेडणेकरजी अजूनही? 100%। पण ही सकारात्मकता कुठून आली आहे? म्हणजे अधिकृतपणे जरी चर्चा सुरू असल्या संदर्भात एकतर तो विषय राजसाहेबांनी छेडला पहिला, सगळे आमची भांडणं मिटून आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी येऊ। सेकंड, लगेच 18व्या मिनिटाला साहेबांना जसं कळलं तर एका आमच्या कार्यक्रमात साहेबांनी सांगितलं, येस आमची पण शुल्लक आहेत, आम्ही सगळं विसरून एकत्र यायला तयार आहे। दोन्ही जे मुलं आहेत त्यांची लिडरशिप करतायत, त्या दोन्ही मुलांनी सांगितलं। त्यामुळे आम्ही सगळे सकारात्मक आहोत। काही ठिकाणी आमच्याकडनं कोणी नकारात्मक बोलताना मला तरी दिसलं नाहीये, पण काही ठिकाणी जेव्हा नकारात्मक येते बोलणं, तर लोकांचंच म्हणणं आहे की पेरोलवर असलेली लोक बोलतायत म्हणून, आमचं नाही म्हणणं आहे। मात्र किशोरीजी, ज्यावेळी या चर्चेला सुरुवात झाली होती त्यावेळीच तुमच्या
कार्यकर्त्यांकडून किंवा अनेकांकडून असं सांगितलं गेलं होतं की नसत्या या सगळ्या भेटी गाठी टाळल्या गेल्या पाहिजेत, म्हणजे भाजपच्या नेत्यांशी असू देत किंवा मग महायुतीच्या नेत्यांशी असू देत, त्या भेटी गाठी टाळल्या गेल्या पाहिजेत असं ठाकरेंनी म्हटलं होतं. आणि त्यानंतर सुद्धा एक चर्चा सुरू झाली होती. तरी सुद्धा उदय सामंत आता भेटले मागच्या काही काळामध्ये, त्यानंतर आता मुख्यमंत्री भेटतायत, त्याकडे कसं पाहता? मुळामध्ये विश्वासता जी म्हणतात ना, एका कृतीने किंवा एका ह्याच्याने जर गमावणार असतील कोणी हम्म. ती टिकवण्यासाठी स्वतःचा काय निर्णय तो मग कळवावा, म्हणजे लोकांना तरी कळेल. अगदी नक्कीच. धन्यवाद किशोरी पेडणेकरजी दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. आणि या